सो तर फ्रेंड्स, तुम्ही कसे आहात सर्व. हा थर्ड मिनी ब्लॉग. सो आज तुम्हाला मी सांगणार आहे सोयाबीनची चिली कशी करायची. चला बघूया. त्याच्यात आपण आता 2 चमच कॉर्नफ्लॉवर टाकूया. आता मैदा टाकूया 2 चमच. त्यानंतर आपले 3 सॉसेस टाकायचे. चिल्ली सॉस टाकायचा, जरासा विनेगर जास्त नाही टाकायचं, जरासाच टाकून घेऊया. आणि जरासा सोया सॉस टाकून घेऊया. सो आता आपलं तेल तापलेलं आहे. आता त्याच्यात आपण मस्तपैकी आपले सोयाबीन पकोडे टाकूया. तळून झालेले आहेत आपले पकोडे. जरा वेळ ठेवूया आपण. आता तेलात कोबी टाकून घेऊया आणि मस्तपैकी शिजवूया. मस्त आता मिक्स करून घ्यायचं फासाच्यावर. जरासा आला आपला लसूण आणि आला टाकून घेऊया. जर शिमला असेल तर शिमला सुद्धा टाकायची. मला शिमला आवडत नाही म्हणून मी शिमला टाकली नाही. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही टाकू शकता. आता आपली कोबी शिजलेली आहे. आता जरासा विनेगर, असं मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे. या पॅकेटमध्ये पनीर चिली मसाला आपण याच्यात टाकून घेऊ आणि याच्यात मस्तपैकी पाणी टाकलेलं आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा. आणि जरासा आपला फूड कलर याच्यातच आपण टाकून घेऊया. आता याच्यात आपण आपले जे पकोडे केलेले आहेत पनीरचे ते याच्यात आता आपण टाकून घेऊया. आणि याला मस्तपैकी आता मिक्स करून घेऊया आपण. पण याच्यात आपला पनीर चिली मसाला आपण टाकून घेऊया. जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं याच्यात आणि मिक्स करायचं. आता मस्तपैकी आता मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं याला शिजवायचं. 2 मिनटं शिजलं की आपली पनीर चिली रेडी. 2 मिनटं आपण आता याला शिजवूया. चिल्ली खाऊन सांग कशी झाली आहे. मस्त झाले पण तिखट आहे. जोरात बोल, कशी झाली. मस्त झाले पण तिखट झाले थोडी.